विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वीतील 5व्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या. रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या आणि ऑपरेशन्स म्हणजे त्यावरील क्रिया. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आता या प्रकरणाला सुरुवात करताना आपल्याला रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय हे पाहायचं आहे. पण त्या अगोदर आपण ज्या संख्या शिकलेलो आहे, ज्या संख्यांचे ग्रुप्स ऑफ नंबर्स हे जे या अगोदर इयत्ता 6वीमध्ये शिकलेलो आहे किंवा या अगोदर शिकलेलो आहे त्यातील काही ग्रुप बघून आणि मग त्यानंतर परिमेय संख्या म्हणजे काय ते आपण बघूया. या ठिकाणी पहिला जो चौकोन आखलेला आहे त्यामध्ये दाखवतोय नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. आता 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 1 पासून सुरू होऊन पुढे ज्या सगळ्या संख्या मोजल्या जातात त्यालाच नैसर्गिक संख्या म्हणजेच याला मराठीमध्ये अजून मोज संख्या असं देखील म्हणतो. दे आर कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स ॲज वेल ॲज काउंटिंग नंबर्स. आता या नैसर्गिक संख्यांचा जो ग्रुप आहे 1 2 3 4 5 6 पुढे ज्या काही संख्या असतील त्याच्या पाठीमागे शून्य जोडला म्हणजे त्याच्यामध्ये शून्य अजून या ग्रुपमध्ये मिळवला की जो ग्रुप तयार होतोय दॅट ग्रुप इज कॉल्ड ॲज होल नंबर्स. म्हणजेच या नैसर्गिक संख्या आहेतच त्याच्यामध्ये अजून एक टाकलाय शून्य म्हणजे जो एक संख्यांचा समूह तयार होतो त्या समूहाला म्हटलं जातंय पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये आता कोण कोण आले 0 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे संख्या होतील. त्यानंतर त्या संख्यांमध्ये पूर्ण संख्यांमध्ये अजून समजा काही ऋण संख्या त्याच्यामध्ये अजून इन्क्लूड केल्या तर जो काय संख्यांचा समूह तयार होतो त्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हटलं. आपण पूर्णांक या अगोदर बघितले, धन पूर्णांक, शून्य, ऋण पूर्णांक या अशा संख्या रेषेवरती आपण या प्रकारच्या पूर्णांकांचा अभ्यास या अगोदर केलेला आहे. तर या पूर्णांक संख्या होतात म्हणजे दे आर कॉल्ड ॲज इंटिजर्स. तर इंटिजर्समध्ये कोण कोण येत आहे तर नॅचरल नंबर्स पण येत आहेत, 0 येतोय आणि निगेटिव्ह नंबर्स देखील येत आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स, 0 अँड निगेटिव्ह इंटिजर्स अशा प्रकारे इंटिजर्स या ग्रुपमध्ये या सगळ्या संख्या येतील. हा सगळा अभ्यास आपण या अगोदर केलेला आहेच. पण आत्ता आपण ज्या संख्या बघणार आहोत त्यामध्ये परिमेय संख्या बघणार आहोत. या म्हणजे या सगळ्या संख्या त्याच्यामध्ये येतीलच पण त्याचबरोबर काही अपूर्णांक देखील येतील, काही दशांश अपूर्णांक देखील येतील. अशा प्रकारच्या ज्या काही संख्या त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या आहेत की तो जो ग्रुप तयार झाला आहे तो परिमेय संख्या असं म्हणतात. परिमेय संख्यांमध्ये काय काय आहे तर 5/7, 8/3, निगेटिव्ह 9/5 अँड 2.35 एक्सेट्रा म्हणजे 5/7, 8/3. आता इथं जर आपण संख्या बघतोय तर या सगळ्या संख्या आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात दिसत आहेत आणि म्हणून त्यांना परिमेय संख्या असं म्हणतोय. पण परिमेय संख्यांमध्ये इंटिजर्स देखील आहेत, होल नंबर्स देखील आहेत आणि नॅचरल नंबर्स देखील आहेत. पण आता नक्की रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या कशाला म्हणतात ते बघूया आपण. इफ m is any integer and n is any non-zero integer then m/n is called a rational number. म्हणजे काय तर m या ठिकाणी कुठलाही एक पूर्णांक असेल, मग धन पूर्णांक असेल किंवा ऋण पूर्णांक असेल. n is any non-zero integer म्हणजे छेदस्थान जो n जो आहे तो फक्त 0 नाही, 0 सोडून इतर कोणताही इंटिजर असेल तर m/n म्हणजे या प्रकारे लिहिली जाणारी जी संख्या आहे m/n या प्रकारे म्हणजे m/n या प्रकारे लिहिली जाणारी संख्या ती रॅशनल नंबर आहे. म्हणजे इथं बघा 5/7, 8/3 अंश आणि छेद या स्वरूपात लिहिली जाते. निगेटिव्ह 9/5 इथं ऋण 9/5 म्हणजे ऋण संख्या देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या संख्यांना रॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया जर m हा कोणताही पूर्णांक एनी इंटिजर म्हणजे कोणताही पूर्णांक, धन पूर्णांक असेल, ऋण पूर्णांक असेल आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक, n हा शून्य सोडून इतर कोणताही पूर्णांक असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे m/n ही जी काही संख्या असेल ही परिमेय संख्या आपण त्याला परिमेय संख्या रॅशनल नंबर्स असं म्हणू शकतो. आता या रॅशनल नंबर्समध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन अशा 4 प्रकारच्या क्रिया बघणार आहोत. पण या 4 प्रकारच्या क्रिया बघताना आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या हा एक भाग आपल्याला बघायचा आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय तर हे आपण या अगोदर शिकलेलो आहे.
त्या प्रकारच्या संख्या आपण शोधलेल्या देखील आहेत. 5/6 म्हणजे 5/6 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे 6/5 म्हणजे 6/5. म्हणजेच काहीतरी या दोन संख्यांचा गुणाकार केला तर 5 × 6 बरोबर 30 आणि 6 × 5 बरोबर 30. 30/30 बरोबर 1. म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स इज 1, देन दॅट नंबर्स आर कॉल्ड ॲज मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे 5/6 चा गुणाकार व्यस्त 6/5 आहे 6/5. मग 2/7 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असेल 7/2. आता हे देखील आपण या अगोदर पाहिलेलं आहे. पण आता आपण ज्या संख्यांमध्ये परिमेय संख्यांमध्ये काही निगेटिव्ह नंबर्स बघणार आहोत. मग या ठिकाणी समजा अशी संख्या आली असेल -9/11 तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होईल. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स -11/9 असा होईल. कारण का जर आपण -9 जर डिनॉमिनेटरला घेतला तर डिनॉमिनेटरला निगेटिव्ह साईन देता येत नाही. हे आपण या अगोदर शिकलेलो आहे. निगेटिव्ह साईन हे नेहमी न्यूमरेटरला म्हणजे अंशाला दिलं जातं. म्हणजेच -9 असं न लिहिता -11/9 असं लिहिलं जाईल. म्हणजे -9/11 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे -11/9. -9/11 गुणाकार व्यस्त संख्या असेल -11/9. -9 छेदस्थानी घेतले तरीही -9 हे घेता येत नाही कारण छेदस्थानच्या संख्येला ऋण चिन्ह देता येत नाही, ते अंशाला जातं. आणि म्हणून -9च्या ऐवजी -11 लिहिलेत आणि छेदस्थानी 9 हे पॉझिटिव्ह धन अशा प्रकारे लिहिले आहेत आणि अशा प्रकारे ते गुणाकार व्यस्त संख्या तयार होत आहेत. या पुढचा भाग आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.